नमस्कार मित्रांनो, आपण आज BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये ज्या झाल्या जातात दुय्यम अभियंता म्हणजे AC व कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर, यांत्रिकी व विद्युत. यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल साठी ज्या जागा भरल्या जातात त्याचा आपण आता सिलेबस व एक्झाम पॅटर्न बघणार आहोत. तर याला कसा सिलेबस कोणता आहे, पॅटर्न कसा आहे हे आपण लगेच. इथे तुम्ही पोस्ट बघू शकता. दुय्यम अभियंता व स्थापत्य म्हणजे सिव्हिल आणि दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत म्हणजे जे पण SC संपूर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग यांच्यासाठी एकच एक्झाम पॅटर्न आहे. तर एक्झाम पॅटर्न कसा आहे बघा. इथे बघा, याच्यात 3 सेशन आहेत. नंबर 1 सामान्य ज्ञान, 20 प्रश्न असतील सामान्य ज्ञानचे आणि त्याला 20 मार्क असतील. नंतर बौद्धिक क्षमता, याला सुद्धा 20 प्रश्न आणि 20 गुण असणार आहे. नंतर टेक्निकल, आता टेक्निकल मध्ये जर बघितलं तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल म्हणजे जी दुय्यम अभियंता पोस्ट आहे मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल याच्यासाठी टेक्निकल जे आहे तर कंबाईन टेक्निकल आहे मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल म्हणजे टोटल 60 प्रश्न असतील आणि त्याला 60 गुण असतील म्हणजे टोटल 100 प्रश्न 100 गुण आणि याला 1.5 तास म्हणजे 90 मिनिटे आहेत. आता बघा, याच्यात हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे की दुय्यम अभियंता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता तर याला एक्झामला कट ऑफ आहे म्हणजे क्वालिफाईंग एक्झाम जे आहे तर 25 गुण याला कमीत कमी 45% याला कमीत कमी लागतील म्हणजे तुमच्या निवडीसाठी कमीत कमी 45% तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळणं आवश्यक आहे. जर तुम्हाला त्यापेक्षा कमी जर गुण मिळाले तर निवडीसाठी तुमचा विचार केला जाणार नाही. हा पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवणे अतिशय महत्वाचं आहे. तर अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा, आपण जनरली इथे बघणार आहोत टेक्निकल सिलेबस फॉर मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हा आपल्याला डिटेल सिलेबस बघणं आहे. तर इथे बघा, सर्वात पहिले आपण मेकॅनिकलचा सिलेबस बघू. तर पहिले आहे बेसिक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर याच्यामध्ये तुम्ही कन्सेप्ट, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हे तुम्ही बघू शकता, परंतु आपण चॅप्टर कोणते कोणते आहे तेच आपण इथं बघू. डिटेलमध्ये सिलेबस बघण्याची काही आवश्यकता नाही आहे. आता इथे बघा, थेअरी ऑफ मशीन्स, नंतर आहे मशीन डिझाईन कन्सेप्ट, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, फ्लूइड मेकॅनिक्स, नंतर मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल, नंतर 7वा टॉपिक आहे बघा IC इंजिन, नंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, नंतर बघा पार्ट ऑफ व्हेकल्स, ट्रान्समिशन, कन्सेप्ट ऑफ IC SI अँड CI इंजिन, इफिशियन्सी, 4 व्हील म्हणजे 4 व्हील ड्राईव्ह अँड 2 व्हील ड्राईव्ह हे आहे ते सिलेबस. नंतर रिसेंट ट्रेड इन ऑटोमोबाईल. आता हा झाला सिलेबस मेकॅनिकलचा संदर्भात. तर त्याच्यानंतर आता इलेक्ट्रिकलचा सिलेबस म्हणजे जरी तुम्ही एक कंबाईन 2 ट्रेड याला अलाव असल्यामुळे म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे दोन्ही असल्यामुळे याला दोन्ही सिलेबस आहे. तर इलेक्ट्रिकलचा सिलेबस आहे इलेक्ट्रिकल फंडामेंटल,
इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, इन्सुलेटिंग मटेरियल, इलेक्ट्रिकल मोटर्स. तर इथे जे आहे तर हा वेगवेगळा सिलेबस दिलेला आहे. बघा इथं 18वा चॅप्टर होता हा. नंतर इथं बघा केबल अँड वायर्स, नंतर स्टॅट्युटरी इक्विपमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, नंतर इल्युमिनेशन, प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट. आता डिजिटल इन्स्ट्रुमेंटचा पण याच्यात हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. आता इलेक्ट्रॉनिक्सचा पण पार्ट आहे याच्यात. बॅटरी अँड युपीएस, डीजी सेट, पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट, रूल्स वगैरे आहे. आता याच्यात इथे जे बघा ह्या नवीन थोडा फायर फिटिंगचा सुद्धा इथं विचारलेला आहे. इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन, नंतर बिल्डिंग कोड्स. आता जे बिल्डिंग कोड्स, नवीन नवीन जे बिल्डिंग कोड्स आहेत ते सुद्धा इथे विचारले जातात. नंतर कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे ते. नंतर इथे हे लॉजिक गेट वगैरे हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, काउंटर. आता पीएलसी, तर हे नवीन एक सॉफ्टवेअरचं आहे ते. तर ते पीएलसीच्या कन्सेप्ट बघा तुम्ही. स्काडा, नंतर ऑटोमेशन आहे. तर ऑटोमेशन सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. हे ऑटोमेशन आहे. नेटवर्क डिझाईन, आता काही कम्प्युटरशी पण रिलेटेड आहे थोडाफार. तर इथे कम्प्युटरचा पण आपण असं म्हणू शकतो सिलेबस आहे याला. नंतर डेटा ट्रान्समिशन म्हणजे हाफ वेव्ह, डुप्लेक्स, फुल वेव्ह, डुप्लेक्स, तो कम्प्युटर कम्युनिकेशनचा पार्ट आहे. नंतर कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, डेटाबेस, एंटरप्राइज ऑफ प्लॅनिंग, कम्प्युटर इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि इंटरनेट व्हर्सेस इंटरनेट. आता इथे बघा टोटल टेक्निकलचे 41 चॅप्टर आहेत. तर हा डिटेल सिलेबस बघून जर तुम्ही अभ्यास केला व्यवस्थित तर लवकरच याचा तुम्हाला बेनिफिट होईल. तरी अशीच माहितीसाठी किंवा नवीन नवीन माहिती तुम्हाला अशी मिळावी त्यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच यावर तुम्हाला नवीन नवीन सुद्धा माहिती देण्यात येईल. तरी हा सिलेबस दोघांना म्हणजे इथं मेक आणि इलेक्ट्रिकल अशा दोन्ही ब्रांचसाठी हा कंबाईन सिलेबस आहे. तरी सिलेबस बघूनच व्यवस्थित अभ्यास करण्यात यावा याचा. तरी हा अशा प्रकारे हा सिलेबस आहे. तरी सर्वांनी याचा बेनिफिट घ्यावं व चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.